नमस्कार श्रोते हो, तुम्ही ट्यून इन केलंय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. मी आहे आरजे गायत्री तुमच्यासोबत. श्रोते हो, आज आहे जागतिक प्लास्टिक पिशवी बंदी दिवस आणि याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत एक खास मुलाखत. मित्रांनो, अनेकदा एखादा मोठा शोध, मोठं संशोधन किंवा मोठी कल्पना ही एखाद्या प्रयोगशाळेत जन्माला येते असं नाही. ती जन्माला येते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या एका साध्या प्रसंगातून. आज आपण अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे सातारा इथल्या हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलमधील 7वीत शिकणाऱ्या अकल्प भक्ती रोहित कुलकर्णी या विद्यार्थ्याची. प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येकडे एका वेगळ्या नजरेने पाहून त्यांनी एक अभिनव संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट म्हणजेच डिझाईन रजिस्ट्रेशन प्राप्त झालंय. या प्रवासात त्यांच्यासोबत होते त्यांचे वडील, अभियंता, माहिती तंत्रज्ञान उद्योजक आणि इंटिग्रेट इन्फो सोल्युशन्सचे संस्थापक श्री रोहित कुलकर्णी, त्याची आई भक्ती रोहित कुलकर्णी, BCom MBA आणि अपूस बेबी मॉलच्या संस्थापक उद्योजिका. आज आपण यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अकल्प आणि रोहितजी, तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. हिंदवी रेडिओ 89.6 सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर आम्हाला आमचा प्रवास सांगण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. नमस्कार, मलाही इथे येऊन खूप आनंद होत आहे. अकल्प, सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन. 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला भारत सरकारचं डिझाईन पेटंट मिळणं ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. पण मला असं वाटतं की या गोष्टीची सुरुवात पेटंटपासून झाली नाहीये, ती एका प्रश्नापासून झाली आहे. आणि तो दिवस नेमका कसा होता हे आम्हाला सांग. हो, हा प्रवास खरं तर एका अगदी साध्या प्रसंगातून सुरू झाला. एका दिवशी मी आणि माझे बाबा आमच्या शेताकडे जात होतो. रस्त्याच्या कडेला गावाबाहेर एक मोठा कचऱ्याचा ढिगारा दिसला. त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्या, चिप्सची पाकिटं, रॅपिंगचे सामान, वेगवेगळ्या प्रकारचा हलका प्लॅस्टिकचा कचरा सगळीकडे विखुरलेला होता. वाऱ्यामुळे तो उडत होता. काही प्लॅस्टिक नाल्यांमध्ये अडकलं होतं, काही जमिनीत मिसळलं होतं आणि काही जनावरं तोच प्लॅस्टिक खात होती. शाळेत पर्यावरणाबद्दल खूप शिकवलं जातं, प्लॅस्टिक प्रदूषणाबद्दल ऐकलं होतं, पण त्या दिवशी मी ते प्रत्यक्ष पाहिलं आणि खरं सांगायचं तर हे माझ्या मनातून जातच नव्हतं. खरं तर आम्ही सागर मित्र संस्थेबरोबर प्लॅस्टिक संकलन करून प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्याची एक पाऊल घेतो. पण असं संकलित होत असलेलं प्लॅस्टिक असताना देखील गावाबाहेर इतका प्लॅस्टिक कसं काय तेही विखुरलेलं, हा प्रश्न मला खूप बेचैन करत होता. बर, मग तुझ्या मनात पहिला प्रश्न काय आला होता? मला असं वाटलं की हा प्लॅस्टिक आपण रोज वापरतो, पण तो वापरून झाल्यावर त्याचं पुढं काय? तो इतका हलका आहे की तो वाऱ्यासोबत उडून जातो. नाले तुंबतात, जनावरं तोच खातात, जमिनीचंही नुकसान होतं. मग मी बाबांना विचारलं, आपण हा प्लॅस्टिक जिथे तयार होतो, जसं मॉलमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, तिथेच त्याचं काही करू शकलो तर? थोडा विचार केल्यानंतर माझ्या मनात आणखी एक कल्पना आली. मी आई आणि बाबांना विचारले, आपण या प्लॅस्टिकचे छोटे छोटे केक बनवू शकत नाही का? म्हणजे त्याचं घनफळ कमी होईल, तो वाऱ्याने उडणार नाही आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणंही सोपं होईल. तर मग रोहितजी, एक पालक म्हणून तुम्हाला त्या क्षणी तुमची प्रतिक्रिया काय होती ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रामाणिकपणे सांगायचं तर सुरुवातीला मला वाटलं हा एका लहान मुलाचा सहज पडलेला एक छोटासा प्रश्न आहे. पण प्रवास पुढं सुरू असताना त्याने एकामागून एक इतके वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली की मला जाणवलं तो फक्त प्रश्न विचारत नाही आहे, तो समस्येचा विचार करतो. प्रवासातून परत आल्यानंतर सुद्धा त्याची त्या प्रश्नाबद्दलची जिज्ञासा तशीच टिकून होती. तो माझ्याशी बोलला, माझ्या पत्नीशीही बोलला. तिनेही त्याच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांनी या गोष्टीवरती सर्व बाजूनं विचार केला. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आमच्याकडे नव्हतीच. खरं तर त्या दिवशी डिझाईन पेटंट म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. अच्छा. मलाही त्याची विशेष माहिती नव्हती. मी फक्त एक गोष्ट ठरवली, मी त्याला एखादं तात्पुरतं समाधानकारक उत्तर देऊन विषय संपवणार नाही, तर आपण मिळून उत्तर शोधूया. कारण मला वाटतं कधीकधी मुलांना उत्तरं देण्यापेक्षा
त्यांच्यासोबत उत्तर शोधायला निघणं अधिक महत्त्वाचं असतं. आणि खरं सांगायचं तर त्याच क्षणापासून आमचा प्रवास सुरू झाला. वा, म्हणजे हा प्रवास एक संशोधनाचा नव्हता तर एक कुटुंबानं उत्तर शोधण्याचा होता. आणि इथूनच सुरू झाला एक कल्पनेचा, एक संशोधनाचा आणि पुढे भारत सरकारच्या डिझाईन पेटंटपर्यंतचा पोहोचण्याचा प्रवासाचा पहिला टप्पा. श्रोते हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण जाणून घेऊया एका 7वीतल्या विद्यार्थ्याला डिझाईन पेटंट म्हणजे काय हे कसं समजलं आणि एका छोट्याशा कल्पनेने पुढे संशोधनाचा मार्ग कसा धरला. रहा आमच्यासोबत हिंदवी रेडिओ 89.6वर. तर अक्कल्प, आपला आता ब्रेक झालाय तर तुला आज कोणतं गाणं ऐकायला आवडेल? मला स्वदेशमधील ते यू ही चला चला हे गाणं ऐकायला खूप आवडेल. येस, जरूर ऐकूया तुझ्या पसंतीचं गीत. आणि श्रोते हो, हे गीतानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत अक्कल्प आणि त्यांच्या वडिलांशी गप्पा. रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे. ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे. दिल को है क्यों ये बेताबी, किससे मुलाकात होनी है, जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, जीवन गाड़ी है समय पहिया. आंसू की नदियां भी हैं, खुशियों की बगियां भी हैं, रास्ता सब तेरा तक है भैया. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया. फूल सारे झमेले देख फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया. है ना ना, है ना ना, देखो जिधर भी इन राहों में, रंग पिघलते हैं निगाहों में. ठंडी हवा है ठंडी छाँव है, दूर वो जाने किसका गाँव है. बादल ये कैसा छाया, दिल ये कहाँ ले आया, सपना ये क्या दिखलाया है मुझको. हर सपना सच लगे, जो प्रेम अगन जले, जो राह तू चले अपने मन की. हर पल की सीख से मोती ही तू चुने, जो तू सदा सुने अपने मन की. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया. फूल सारे झमेले देख फूलों के मेले,
मन अपने को कुछ ऐसे हल्का पाए, जैसे कंधों पे रखा बोझ हट जाए, जैसे भोला सा बचपन फिर से आए, जैसे बरसों में कोई गंगा नहाए। जैसे बरसों में कोई गंगा नहाए। खुल सा गया है ये मन, खुल सा गया हर बंधन, जीवन अब लगता है पावन मुझको। जीवन में प्रीत है, होठों पे गीत है, बस ये ही जीत है। सुन ले राही, तू जिस दिशा भी जा, तू प्यार ही लुटा, तू दीप ही जला। सुन ले राही, यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कौन ये मुझको पुकारे। नदियाँ पहाड़ झील और झरने, जंगल और वादी, इनमें है किसके इशारे। यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया। फूल सारे झमेले देख, फूलों की मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया। ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे। दुम दुम दाना रत दुम दाना दुम दुम दाना रत दुम दाना दुम दुम दाना रत दुम दाना भैया। सनी सा गा 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 म म रे रे रे, सनी सा सा सनी सा सा, सनी सा गा 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 सा म म सा पा पा। सनी सा सा सनी सा सा, यूं ही चला तो सनी सा सा सनी सा सा, कितनी हसीन ये दुनिया। पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6चा हा विशेष कार्यक्रम. श्रोतेहो, विशेष सांगायचं म्हणजे आज आपण साजरा करतो आहे जागतिक प्लास्टिक बंदी दिवस आणि याच निमित्ताने आपण या दोघांशी गप्पा मारत आहोत. आपल्यासोबत आहेत सातारा इथल्या हिंदवी पंचकोशा आधारित गुरुकुलमध्ये इयत्ता 7वीतला शिकणारा अकल्प भक्ती रोहित कुलकर्णी आणि त्यांचे वडील श्री रोहितजी कुलकर्णी. विश्रांतीपूर्वी आपण ऐकलं एका साध्या प्रश्नातून हा प्रवास कसा सुरू झाला. आता पुढे जाणून घेऊया. तर अकल्प, त्या दिवसानंतर पुढे काय झालं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्या दिवसानंतर मला माझा परिवार, सगळ्यात जास्त बाबा, आई, आजी आणि आजोबा हे म्हणाले की आपण या प्रश्नावर उत्तर शोधूया. मग आम्ही इंटरनेटवर माहिती शोधायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकबद्दल वाचायला सुरुवात केली. प्लॅस्टिकचे गुणधर्म, त्यांचं तापमान, त्यांचं पुनर्वापर, असं बरेच काही समजायला लागलो. खरं तर तेव्हा मला डिझाईन पेटंट म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मला फक्त एवढंच वाटत होतं की ही कल्पना प्रत्यक्षात आली तर कदाचित पर्यावरणाला थोडीशी मदत होईल. अच्छा, म्हणजे सुरुवातीपासून पेटंट मिळवण्याचा विचार तुझा नव्हता? नाही, अजिबात नाही. माझ्यासाठी ती फक्त एक कल्पना होती आणि त्या कल्पनेचं उत्तर शोधायचं होतं. खरं तर बाबांनीही आणि आईनीही त्यावेळी डिझाईन पेटंटची फारशी माहिती नव्हती. आम्ही तिघेही शिकत होतो. अच्छा, तर रोहितजी, पालक म्हणून तुम्ही इथून पुढे काय केलं नेमकी? मला असं वाटतं पालकांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती असायलाच हवं असं नाही. मलाही त्या विषयात तज्ज्ञता नव्हतीच. अच्छा, पण मी एक गोष्ट केली. मी हा प्रश्न दुर्लक्षित केला नाही. आम्ही मिळून माहिती गोळा करू लागलो. वेगवेगळं संशोधन लेख वाचले, प्लास्टिकचे प्रकार समजून घेतले. कोणत्या तापमानाला प्लास्टिक मऊ होतं, कोणत्या तापमानानंतर घातक वायू निर्माण होऊ शकतात. जर भविष्यात हे उपकरण सार्वजनिक ठिकाणी वापरायचं असेल तर लोकांच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी
या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. अच्छा. हळूहळू आम्हाला जाणवलं ही कल्पना फक्त चर्चा करण्यापुरती राहिलेली नव्हती, तर तिच्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची क्षमता आहे. बरं. मग पुढे डिझाईन पॅटर्नचा विषय कसा समोर आला? त्या टप्प्यावर आम्ही बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. आम्ही श्री किशोर शेंडगे यांना भेटलो. अच्छा. माझ्या पत्नीचे ते परिचयाचे होते. ओके. पण इथे मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो, मी एकटाच गेलो नाही. मी अकल्पला मुद्दामून माझ्यासोबत घेऊन गेलो, बरं. कारण हा त्याचा विचार होता. त्यानंच तो स्वतः मांडायला हवा असं मला वाटलं. अकल्प, तुला आठवतंय का ती पहिली भेट? हो, खूप छान आठवते. सुरुवातीला मला थोडी भीती वाटत होती. मी एवढ्या मोठ्या माणसासमोर माझी कल्पना सांगू शकेन का असा विचार माझ्या मनात आला. पण शेंडगे सरांनी मला खूप मोकळं वाटेल असं वातावरण दिलं. त्यांनी माझ्याकडे हा लहान मुलगा आहे म्हणून पाहिलंच नाही. उलट त्यांनी माझी कल्पना पूर्ण ऐकून घेतली. मला प्रश्न विचारले, असं का? त्याचा उपयोग कुठे होईल? समाजाला त्याचा काय फायदा होईल? असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले. त्यामुळे मी आणखी विचार करू लागलो. माझा आत्मविश्वासही वाढला. म्हणजे अकल्प, त्यांनी फक्त मार्गदर्शनच नाही केलं तर विचार करण्याची दिशा दिली होती का? हो, मला तसंच वाटतं. त्यांनी आम्हाला डिझाईन पेटंट म्हणजे काय, नवीन कल्पना का जपल्या पाहिजेत, बौद्धिक संपदा म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून सांगितले. तेव्हाच मला पहिल्यांदा समजलं की नवीन कल्पना सुचणं जितकं महत्वाचं आहे तितकंच तिचं संरक्षण करणंही महत्वाचं असतं. अगदी बरोबर आहे तुझं. तर रोहितजी, या संपूर्ण प्रवासात तुमच्या मुलाने काय शिकलं हा एक भाग झाला, पण तुम्ही काय शिकलात तेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा प्रश्न मला खूप आवडला, कारण खरं सांगायचं तर या प्रवासात मी अकल्पला जितकं शिकवलं त्यापेक्षा जास्त त्यानं मला शिकवलं. त्यानं मला एक गोष्ट शिकवली, प्रत्येक प्रश्नामध्ये एक नवीन शक्यता दडलेली असते. पालक म्हणून आपण अनेकदा मुलांना लगेच उत्तर देतो किंवा हे शक्य नाही आहे, असं होत नाही असं म्हणून विषय संपवतो. पण त्या दिवशी जर मी तसं केलं असतं तर आज आपण इथे बसून बोललोच नसतो. हो, अगदी बरोबर. मला वाटतं पालकांनी मुलांना तयार उत्तरं देण्यापेक्षा त्यांच्यासोबत उत्तर शोधायला शिकायला हवं. माझ्या दृष्टीनं हा डिझाईन पॅटर्नचा प्रवास नसून एकत्र शिकण्याचा प्रवास आहे. वा, खूप सुंदर. आणि कदाचित म्हणूनच ही कथा केवळ विज्ञानाची नाहीये तर नात्यांचीही आहे. अकल्प, तुझ्या शाळेबद्दल तू आवर्जून बोलतोस. त्या वातावरणाचा या विषयांवर किती परिणाम झाला? खूप झाला. आमच्या शाळेत फक्त पुस्तकातलं शिकवलं जात नाही, आजूबाजूला काय घडतं त्याकडे लक्ष द्यायला शिकवलं जातं. पर्यावरणाची काळजी घ्यायला शिकवलं जातं. प्रश्न विचारायला प्रोत्साहन दिलं जातं. हे असंच का आहे असा विचार करायला शिकवलं जातं. शाळेमध्ये प्लॅस्टिक संकलन आणि पर्यावरणाबद्दलचे विविध उपक्रम ही नियमित होतात. त्यामुळेच कदाचित मी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे फक्त कचरा म्हणून पाहिलं नाही तर एक समस्या म्हणून पाहिलं. मी आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी सर, गुरुकुलाच्या कार्यकारी संचालिका सौ रमणीदी, गुरुकुल प्रमुख प्रसाद जोशी सर, सर्व शिक्षक आणि माझ्या मित्रांचा मनापासून आभारी आहे. खरंच, एक विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न निर्माण व्हावा, त्या प्रश्नाला घरातून दिशा मिळावी आणि शाळेतून विचार करण्याची सवय मिळावी, यापेक्षा सुंदर संगम दुसरा आणि कोणता असू शकतो. तर श्रोते हो, आता या संवादाचा शेवटच्या टप्प्यात आपण जाणून घेणार आहोत या डिझाईन पॅटर्न नंतर पुढे काय, प्रोटोटाईप कसा तयार होणार. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे आरजे गायत्री सोबत. आज आहे जागतिक प्लास्टिक पिशवी बंदी दिन आणि याच निमित्ताने आपण ऐकत आहोत एक खास मुलाखत. आज आपण जाणून घेतोय 7वीत शिकणाऱ्या अकल्प भक्ती रोहित कुलकर्णी यांच्या एका साध्या प्रश्नातून सुरू झालेला आणि भारत सरकारच्या डिझाईन पेटंट पर्यंत पोहोचलेला प्रेरणादायी प्रवास. पण मला असं वाटतं डिझाईन पेटंट हा या प्रवासाचा शेवट नाही, तर तो एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. अकल्प, तर मग आता यापुढे काय प्लॅन आहे? हो, मलाही असंच वाटतं. डिझाईन पेटंट मिळालं हा आमच्यासाठी शेवटचा टप्पा नाही, तो पहिला टप्पा आहे. आता आमच्या समोरचं खरं आव्हान म्हणजे या संकल्पनेचा कार्यक्षम प्रोटोटाईप तयार करणं. कागदावरची कल्पना प्रत्यक्ष यंत्रांमध्ये रूपांतरित करणं हा प्रवास निश्चितच अधिक आव्हानात्मक असणार आहे. कारण आता केवळ कल्पना पुरेशी नाही, तर अभियांत्रिकी, मटेरियल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स,
उत्पादन तंत्रज्ञान, ऑटोमेशन, पर्यावरणशास्त्र, कचरा व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रातील ज्ञानाची आवश्यकता भासणार आहे. अच्छा, म्हणजे आता हा प्रवास अनेक तज्ज्ञांचा होणार आहे तर. अगदी बरोबर. आणि मला वाटतं हीच या प्रवासाची खरी सुंदरता आहे. आजवर आम्ही आमच्या कुवतीनुसार, आमच्या ज्ञानानुसार, आमच्या क्षमतेनुसार जे शक्य होतं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण मला हे मान्य करायला अजिबात संकोच वाटत नाही की प्रत्येक क्षेत्रातील तज्ञता आमच्याकडे नाही आणि असायलाच हवी असेही नाही. कुठल्याही मोठ्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी अनेक लोकांचं ज्ञान, अनुभव आणि सहकार्य लागतं. हा प्रवास माझा आणि आईबाबांचा एवढाच राहू नये, तर तो समाजाचा प्रवास व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. वा, खूप छान. म्हणजे आपण समाजाला काही आवाहन करू इच्छिता का? हो ना, हिंदवी रेडिओच्या माध्यमातून मला एक मनापासून आवाहन करायचं आहे. जर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोतांमध्ये अभियंते असतील, संशोधक असतील, प्राध्यापक असतील, उद्योग क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ असतील, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे असतील किंवा कोणत्याही क्षेत्रातला असा अनुभव असेल जो या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी उपयोगी पडू शकेल, तर त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. मी एक गोष्ट विशेष स्पष्ट करू इच्छितो. आम्हाला चर्चा हवी आहे. आम्हाला तुमचं ज्ञान हवं आहे, तुमचा अनुभव हवा आहे, तुमचे प्रश्न हवेत, तुमच्या सूचना हव्यात. कारण प्रत्येक अर्थपूर्ण चर्चा आपल्याला एका नवीन दिशेनं विचार करायला भाग पाडते. कधीकधी एका व्यक्तीचा एक छोटासा सल्लाही महिन्याचं काम वाचवू शकतो आणि समाजासाठी अधिक चांगलं समाधान निर्माण करू शकतो. अच्छा, म्हणजे ही कल्पना आता सर्वांचीच व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे का? हो, कारण समस्या ही समाजाची आहे. उपाय समाजाच्या सहभागातूनच अधिक सक्षम होतो. ज्यांना या विषयावर चर्चा करायची असेल, आपले विचार मांडायचे असतील, मार्गदर्शन करायचे असेल किंवा या संकल्पनेमध्ये तांत्रिक सहभाग घ्यायचा असेल, त्यांच्यासाठी आम्ही दर रविवारी सकाळी 9 ते 10:30 ही वेळ खास राखून ठेवली आहे. अच्छा, या वेळेत इच्छुक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधावा. माझा संपर्क क्रमांक आहे 90-110 9004. मी पुन्हा एकदा सांगतो, 90-110 9004. यावरती एक व्हॉट्सअपचा संदेश पाठवा. आपण वेळ ठरवू, बसून चर्चा करू. कदाचित त्या चर्चेतून या संकल्पनेचा पुढचा महत्त्वाचा टप्पा जन्माला येईल. अकल्प, आता शेवटी तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? मला एवढंच सांगायचं आहे, आजूबाजूला काय घडतंय हे फक्त पाहू नका, समजून घेण्याचा प्रयत्न करा, प्रश्न विचारा. काही नवीन सुचलं तर ते लिहून ठेवा. घरी आईबाबांशी बोला, शिक्षकांशी बोला आणि कोणी हे शक्य नाही असं म्हणलं तरी प्रयत्न करणं सोडू नका. कारण कधी कधी एक छोटासा प्रश्नही मोठ्या बदलाची सुरुवात करू शकतो. वा, खूप छान. तर रोहितजी, आजच्या पालकांना काय संदेश द्याल तुम्ही? मला सर्व पालकांना एवढंच सांगायचं आहे, आपल्या मुलांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक नाही, पण त्यांच्यासोबत उत्तर शोधायला निघणं आवश्यक आहे. माझ्या मते मुलांना आपण सर्वात मोठी भेट कोणती देऊ शकतो, तर त्यांच्या प्रश्नांना वेळ, त्यांच्या विचारांचा आदर आणि चूक करण्याचं स्वातंत्र्य. कदाचित पुढचा वैज्ञानिक, पुढचा संशोधक, पुढचा उद्योजक किंवा पुढचा समाज परिवर्तन घडवणारा विचारवंत आज आपल्या घरातच बसलेला असेल. त्याला फक्त आपल्या विश्वासाची गरज आहे. अगदी बरोबर. तर श्रोते हो, आज आपण एका डिझाईन पॅटर्नची कथा ऐकली नाही, तर आपण एका प्रश्नाची कथा ऐकली. एका मुलाच्या कुतूहलाची कथा, मुलाला तयार उत्तर न देता त्याच्यासोबत उत्तर शोधायला सुरुवात केल्याची कथा, एका शाळेने विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती कशी जपली याची कथा आणि समाजाच्या सहभागातून कल्पना वास्तवात उतरू शकते या विश्वासाची कथा. आजच्या या संवादाचा शेवट करताना मला एकच वाक्य सांगावंसं वाटतं. प्रत्येक घरात एक अकल्प असतो. गरज असते त्याच्या प्रश्नांना वेळ देणाऱ्या पालकांची, त्याला विचार करायला शिकवणाऱ्या शिक्षकांची आणि त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाची. चला, आपण उत्तरं देणारी पिढी नव्हे, उत्तरं शोधणारी पिढी घडवूया. याच आशावादी विचारांसह आजचा कार्यक्रम इथे संपवूया. तर अकल्प, तू एवढ्या कमी वयात एवढी छान अचिव्हमेंट केली आहेस. तू तुझ्या वडिलांचं, तुझ्या शाळेचं आणि स्वतःचं नाव असंच रोशन कर, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. आणि हिंदवी रेडिओकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद. श्रोतेहो, आजचा कार्यक्रम इथंच संपत आहे. अकल्प भक्ती रोहित कुलकर्णी आणि श्री रोहित कुलकर्णी यांचे मनपूर्वक आभार. आपण ऐकत होतात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. आणि श्रोतेहो, आज आहे जागतिक प्लास्टिक पिशवी बंदी दिवस आणि याच निमित्ताने आपण ही मुलाखत ऐकली. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या 7796 896 896 या आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. आमचा इंस्टाग्राम हँडल आहे हिंदवी रेडिओ 89.6. कार्यक्रमाची वेळ आता संपलेली आहे. ऐकूयात पुढचा कार्यक्रम. तोपर्यंत ट्यून इन करा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, जाता जाता ऐकूयात हे छानसं गाणं खास तुमच्यासाठी. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. उड़ जाए लेके खुशी अपने संग तुझको वहाँ, जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात, आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग, आशाएं कुछ ऐसा करके दिखा खुद खुश